वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी स्नेहा गाटके। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आता आम्ही आहोत बसमध्ये आणि सकाळचे 8:30-9 काहीतरी झालेले आहेत आणि आम्ही आज चाललेलो आहोत जेजुरीला। तर हा सागर आणि स्नेहा। फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलो। इथून गड जवळ दिसतोय पण वरती चढायचं खूप आहे। इथून किती जवळ दिसतोय। 11:30 वाजलेत आता आम्ही पोहोचलोय। काका ओटीचे किती आहे का? एका ओटीचे हे 2 ओटीचे 30 रुपये 15 रुपये एका ओटीचा। बरोबर ठीक आहे। बोला तुमचं दुकान काय विचारणार? काकांना विचार की काकांना काय विचारणार का? त्यांनी एक पावशेर घेतला आहे आणि त्यांनी 2 वाटे घेतले। हा आणि 2 तू 2 ओटे घेतलेस? 2 ओटे चालेल ठीक आहे। त्याला घेऊया की एक बारकी घे आहे करणार ते करू नंतर। थांब ओम उलट काढलं की काय? जिथे जिथे देवस्थान असतं तिथले रोड असे गच्च भरलेले असतात खरेदीसाठी। बघायला पण छान वाटतं आणि काय घेऊ आणि काय नको असं होतं। तर इथे आम्ही ओटीचं सामान पण घेतलं। त्यानंतर त्यांना हळद उधळायला लागते, भंडारा जो म्हणतात, तर तो सुद्धा घेतला। विहानचं लक्ष सगळं तिकडे आहे। विहानचं लक्ष सगळं तिकडे। झालं 5 परत मला का माहिती दिला खूप चढायचं आहे बाबावर। तर इथून गड स्टार्ट होतो आणि जवळजवळ 200 पायऱ्या आहेत हे चढण्यासाठी। तर त्या पायऱ्या चढून आम्हाला जायचं होतं। दुपार पण खूप झाली होती आणि आम्हाला पोहोचायलाच ॲक्च्युली खूप वेळ झाला। तर सागर ने स्नेहाला उचलून घेतलं होतं। स्नेहाच्या माहेरी हे कुलदैवत आहे आणि त्यांचं लग्न झाल्यापासून ते आले नव्हते, म्हणून आता आले आणि 5 पायऱ्या चढायच्या असतात असं म्हणतात। तर त्याने उचलून घेतलं आणि चढला। एक फोटो घ्यायचा होता ना, घेणार का? मग वरती घेऊया, चल आपला घेऊया। हा मी फोटो काढते। उभा राहा इथे। मुलं काय पोराला पण घ्यायचं पहिलं जास्त लगीन असतं की नाही त्यांचं? पाय दुखले काय? सागरला मज्जा आली। कसं साडीमध्ये मस्त वाटतं, दमायला पण होतं। अजून पायऱ्या खूप आहेत, आत्ताच दमलोय आम्ही। तरी छोट्या आहेत पायऱ्या। अजून ते तिथपर्यंत चढायचं आहे, अजून कुठे लांब आहे। चढ, तहान लागली आत्ताच। कसं वाटलं बायकोला उचलून? एक्सपिरियन्स हां छान ना? यूट्यूबला म्हणजे यूट्यूबला टाक आहे म्हणून खोटं क्रांतीवीर नरवी रुमाजी नाईक समाज।
येणार का? व्हेरी गुड. रियान स्माइल, छान स्माइल आहे, असं नको करू. स्माइल एकदम क्यूट स्माइल. वरती बघ ना जरा थोडंसं बरोबर असं. हा इकडे 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 स्माइल रे. नाही रागात राहू दे, तलवार हातात राग पाहिजे थोडा. मानवर घे थोडी, मानवरती घेऊया. हा बस छान. तर इथे छान छान फोटोज पण काढत होते. मग म्हटलं मुलांचे काढूया, तर मुलांसोबत मग आम्ही पण एक एक फोटो काढले. आणि त्या दिवशी पौर्णिमा होती आणि आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं, त्यामुळे पौर्णिमा असल्या कारणाने तिकडे गर्दी खूप होती. बापरे, फायनली पोहोचलो. मुख्यद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. पिलू ते बघ, पोहोचलो आपण. राहू दे राहू दे. इथे एक गोष्ट मला पर्सनली अशी फील होते की जेव्हा आपण एका देवस्थानी जातो देवाचं दर्शन घेण्यासाठी, इतक्या लांबून लोक येतात, उन्हातानामध्ये उभारतात, 2-2, 3-3, 4-4 तास नंबराला उभे राहतात आणि त्यांना एक सेकंड पण देवाचं दर्शन घेता येत नाही. तिथले पुजारी असतात किंवा पोलीस लेडीज असतात किंवा जेंट्स असतात, जे पोलीस असतात ते अक्षरशः धक्काबुक्की करतात की इथून निघ, असं म्हणजे उलटसुलट बोलतात. मान्य आहे की नंबर खूप असतं, त्यामुळे पटकन दर्शन घेऊन जावं लागतं, पण एक सेकंद तरी तुम्ही व्यवस्थित त्यांना दर्शन घेऊन द्या. ह्या व्यतिरिक्त जे पैसे भरून दर्शन घेणारे लोक असतात, तर रांगेमध्ये न उभारता मधून एंट्री मिळणारी जी लोकं असतात, जे पैसे देतात, त्यांना व्यवस्थित पद्धतीने दर्शन घेता येतं, कारण की त्यांनी पैसे पे केलेले असतात. सो हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं. आणि आम्हीसुद्धा 2-3 तास तरी नंबराला उभे होतो, पण आम्हाला एक सेकंड पण व्यवस्थित देवाला बघता आलं नाही किंवा तिथे उभं राहून व्यवस्थित दर्शनसुद्धा घेता आलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचं खूप 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 वाईट वाटलं. जय मल्हार. अंश ए अंश, दमलास काय? दमलास? मम्मा पप्पा घेईना उचलून. लाईन तर भयंकर आहे. तर आमचं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही निघालो होतो. विहान पण इथून जिन्यावरून पडला, पाय निसटला त्याचा, आणि ह्याच्या आधी ज्या डोळ्याला त्याला लागलं होतं त्याच डोळ्याला त्याला परत लागला आणि तो रडत पण होता. त्यामुळे आम्ही जास्त वेळ बसलो नाही, डायरेक्ट निघालो. हॉटेलमध्ये आता दर्शन वगैरे करून आलो, 2:30 वाजले आणि आता भूक लागली. नाईटली काहीतरी खाणार आहे, कारण की आम्हाला जायचं तर 12 भाऊ पडेल. आणि आम्ही छानसे असे फोटो काढून घेतले. 120 रुपये. दोनच थाळी घ्यायला. तिकडे जेवण फोटो खूप छान आलाय. तुमचा फोटो मस्त आलाय. मला आमच्यापेक्षा तुमचा आवडला. नाही, मला तुमचा आवडला. मला तुमचा आवडला. छान आला.
हे तू काय खाणार आहेस? बाकी सांगतो मी. हा, सांग. जेवणचं काय खाऊन जाऊया का नको? फोटो काढले खातो काहीतरी आणि नंतर भेटूया. आम्हाला लागलाय चकवा. किती वेळ झाला आपण रिक्षा बघा बस स्टँडला घेऊन जाते का? किती वेळ झाला? अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. आम्ही रस्ता चुकलोय. आम्हाला रस्ताच मिळेना आणि आम्ही एका दुकानामध्ये आमच्या सगळ्या बॅग्स ठेवलेत आणि ते दुकान आम्ही शोधतोय, पण आम्हाला ते अर्धा तास झाला मला दुकान भेटत नाही आणि आता आम्ही हा रस्त्याला आलोय. गाणे बरोबर आहे. सुलभ सक्सेला बघा नंतर. अर्थात सागर मगाशी त्या रस्त्याला म्हणाला आम्ही म्हणजे एक राधिका हॉटेल होतं आणि मला म्हणाला की हे हॉटेल हेच होतं, ह्याच आपण रोडने आलेलो. इतकं कॉन्फिडेंटली सांगत होता तो रोड चुकला आणि आता म्हणतोय सुलभ शौचालय मी बघितलेलं मगाशी. अजून काय काय बघितलेलं तू? हा पण रोड चुकलाय आपला. कठीण आहे. आमच्या बॅग सगळ्या तिकडे ठेवलेल्या आहेत. 3 बॅग्स आहेत आमच्या आणि आता अवघड झाले. बघू आता काय काय. असं जायचंय काय? कुठलं जो दुकान बघितलेलं तू जाताना? मग मी मगाशी काय सांगितलेलं मंदिर आहे, मग तू म्हटलं हे मटन शॉप बघितलेलंस काय? 3 वेळा म्हटलं जाताना आपण हे बघितलेलं काय ते बघितलेलं काय. बघायला तर कायच नव्हतं, उगाच थापा ठोकायच्या. पिल्लू ओके चला, तर आम्ही फायनली बारामतीला पोचलेलो आहोत आणि नेक्स्ट व्लॉग बारामतीचा येईल. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.